नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुरेखा काळे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 3 नंबरचं लेसन घेणार आहोत. तर बघा, द अर्थ अँड इट्स लिव्हिंग वर्ल्ड हे लेसनचं नाव आहे. तर या लेसनमध्ये आपण द लिथोस्फिअर अँड हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण आणि शिलावरण आणि जलावरण याची माहिती बघितलेली आहे. त्यानंतर व्हेरियस लँडफॉर्म म्हणजे लँडफॉर्म मीन्स भूरूपे, जमिनीचे विविध भूरूपे आपण अभ्यासलेले आहे. त्यानंतर सरफेस वॉटर म्हणजेच काय, तर जे पाणी आहे, जमिनीवरून जे वाहणारे पाणी आहे त्याची माहिती घेतलेली आहे. त्यानंतर आपण याच लेसनमध्ये ॲटोमॉस्फिअर्स मीन्स वातावरणातील कोणते कोणते घटक असतात, वातावरणात कोणते कोणते घटक असतात, कोणते कोणते गॅसेस असतात ते आपण बघितलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हाऊ डज इट्स रेन, बघा पाऊस कसा पडतो यामध्ये बघूया. पाऊस कसा पडतो. वॉटर ऑन द अर्थ इव्हपोरेट्स कंटिन्युअसली ड्यू टू द हीट ऑफ द सन. तर बघा, सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे सतत बाष्पीभवन होत असते. त्यानंतर बघा, वॉटर दॅट हॅज percolates into the soil also evaporates due to the heat and enters the atmosphere. आणि बघा, जे जमिनीत जिरलेले जे पाणी असतं ते सूर्याच्या उष्णतेमुळे ते तापते आणि त्याची वाफ होऊन हवेत मिसळते. नेक्स्ट बघा, ॲज वॉटर वेपर इज लायटर दॅन एअर इट राईज हाय अप इन टू द ॲटोमॉस्फिअर्स. आणि जे हे बाष्प असतं म्हणजे पाण्याची जी वाफ असते ती हवेपेक्षा सुद्धा हलकी असल्यामुळे ते वातावरणात उंच जाते. नेक्स्ट बघा, ॲज इट्स गोज हायर इट्स कूल्स अँड कंडेन्सेन्स फॉर्मिंग व्हेरी फाईन ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर. आणि बघा, जी उंच गेलेली जी वाफ असते ती पाण्याची ते थंड होत जाऊन त्याचे संघनन होते आणि पाण्याचे सूक्ष्म कण बनतात. हे पाण्याचे कण खूप छोटे असतात. दे ड्रॉपलेट्स आर सो स्मॉल, म्हणजे ते पाण्याचे जे कण असतं म्हणजे काय, तर पाण्याची वाफ होते आणि ती झालेली वाफ ती आकाशामध्ये जाते आणि ती वाफेचे जे कण असतात ते खूप स्मॉल असतात. अँड लाईट दॅट दे फ्लोट इन टू द ॲटोमॉस्फिअर फॉर्मिंग क्लाउड्स. आणि बघा, पाण्याचे जे छोटे छोटे कण असतात म्हणजे बाष्प स्वरूपात जे कण असतात पाण्याचे ते एवढे लहान असतात, एवढे हलके असतात की आकाशात ढगाच्या रूपात ते तरंगत राहतात. क्लाउड्स मीन्स ढग, आणि ते ढगाच्या रूपामध्ये आकाशामध्ये ॲटोमॉस्फिअर मीन्स वातावरणामध्ये ते तरंगत असतात. दिस स्मॉल ड्रॉपलेट जॉईन टुगेदर अँड फॉर्म बिगर ड्रॉप्स विच आर हेवी. आणि बघा, सूक्ष्मकण एकत्र येऊन त्याचे पाण्याच्या मोठ्या थेंबात रूपांतर होते. नेक्स्ट बघा, दे कॅन नॉट फ्लोट सच ड्रॉप्स ऑफ वॉटर फॉल डाऊन ऑन द अर्थ इन द फॉर्म ऑफ रेन. आणि बघा, जे हे सूक्ष्मकण असतात ते एकत्र येऊन त्याचे पाण्याच्या मोठ्या थेंबात रूपांतर होते आणि हे मोठे थेंब खूप जड होतात त्यामुळे ते तरंगू शकत नाहीत. कॅन नॉट फ्लोट such drops of water fall down on the earth into the form of rain. आणि बघा, जे हे कण असतात पाण्याचे कण ते आकाशामध्ये तरंगू शकत नाहीत असे थेंब पावसाच्या स्वरूपात पृथ्वीवर पडत असतात. नेक्स्ट बघा, दिस रेन वॉटर फ्लोज इंटू रील स्ट्रीम्स रिव्हर्स अँड फायनली इंटू द सी. आणि बघा, जे हे पाणी जे असतं पावसाच्या स्वरूपामध्ये जे पाणी पृथ्वीवर पडतं आणि पावसाच्या रूपाने जमिनीवर आलेले जे पाणी असतं ते नद्या नाल्या म्हणजे ओहळ नाले नद्यामधून शेवटी समुद्राला जाऊन मिळत असतं. आईस इन द स्नो कव्हर्ड रिजन ऑल्सो मेल्ट्स ड्यू टू द हीट ऑफ द सन टू फायनली फ्लोज इनटू रिव्हर्स. आणि बघा, सूर्याच्या उष्णतेमुळे बर्फाचे पाणी बनते आणि हे पाणी सुद्धा नद्यांना येऊन मिळत असते. द प्रोसेस ऑफ इव्हपोरेशन्स कंडेन्शन्स अँड रेनफॉल गो ऑन इन अ continuously cycle. This is known as the water cycle in nature.
आणि बघा, जी ही प्रक्रिया असते पाण्याचे बाष्प होणे म्हणजेच पाण्याची वाफ होणे, त्यानंतर एक ढग तयार होणे आणि पाऊस पडणे, ही जी क्रिया असते ती अखंडपणे चालू असते आणि तिलाच वॉटर सायकल म्हणजेच जलचक्र असे म्हणतात. नेक्स्ट बघा, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा वॉटर सायकल म्हणजे काय. तर वॉटर सायकल मीन्स बघा, द प्रोसेस ऑफ your portions, condensations and rainfall go on in a continuously cycle. This is known as the water cycle in nature. आणि बघा यालाच काय म्हणतात, जलचक्र. वॉटर सायकल मीन्स जलचक्र असे म्हणत असतात. म्हणजे पाण्याची वाफ होणे, संघनन होणे आणि पर्जन्य म्हणजे पाऊस पडणे, यालाच काय म्हणतात, यालाच काय म्हणतात, जलचक्र असे म्हणतात. तर बघा, सर्वप्रथम बाष्प म्हणजेच काय, तर वॉटर वेपर म्हणजे बाष्प होणे, बाष्पीभवन. त्यानंतर नेक्स्ट आहे कंडेन्शन्स मीन्स संघनन. आणि रेन म्हणजेच पर्जन्य, पाऊस, यालाच जलचक्र असे म्हणतात. म्हणजेच वॉटर सायकल इन नेचर म्हणजे यालाच निसर्गाचं जलचक्र असे म्हणतात. नेक्स्ट बघा, द बायोस्फिअर्स. जीवावरण, बायोस्फिअर मीन्स जीवावरण. तर बघा, कॅन यू टेल, मेक ॲज लॉंग अ लिस्ट ॲज यू कॅन ऑफ ऑल द लिव्हिंग थिंग्स यू सी इन लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड ॲटोमोस्फिअर्स. तर बघा, तुम्ही पाण्यामध्ये, जमिनीत, हवेत कोणते कोणते लिव्हिंग थिंग्स मीन्स कोणते कोणते सजीव बघितलेले आहेत त्याची यादी करायची आहे. नेक्स्ट बघा, देअर आर इन्युमरेबल काइंड्स ऑफ लिव्हिंग थिंग्स ऑन द अर्थ. तर बघा, पृथ्वीवर खूप प्रकारचे सजीव आढळतात. इन्युमरेबल म्हणजेच असंख्य प्रकारचे, असंख्य सजीव आहेत. पृथ्वीवर खूप सारे सजीव आहेत. द व्हेरियस रिजन ऑफ द अर्थ differ in the many ways. Some regions are always covered with the ice while others have a hot climates. तर बघा, पृथ्वीवर असंख्य प्रकारचे सजीव आढळतात. पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळे प्रदेश आहेत. काही भागात जमिनीवर वर्षभर बर्फ असतो. बघा, काही भागात जमिनीवर वर्षभर बर्फ असतो. Some regions are always covered with ice while others have a hot climate. आणि काही भागामध्ये वर्षभर उष्णता असते. There are mountains in some places and plains in others. आणि बघा, काही भागामध्ये मैदान असतं आणि काही भागामध्ये खूप उंच उंच डोंगरे असतात. प्लेन्स मीन्स मैदान आणि माउंटन्स मीन्स डोंगर. नेक्स्ट बघा, सम प्लेसेस हॅव लॉट ऑफ रेनफॉल व्हाईल ऑदर्स आर ड्राय डिसर्ट्स. बघा, काही ठिकाणी खूप पाऊस पडतो तर काही ठिकाणी वाळवंट असते. नेक्स्ट बघा, देअर आर साल्टी सीज अँड ओशन्स अँड ऑल्सो फ्रेश वॉटर लॅक्स. काही ठिकाणी गोड्या पाण्याच्या नद्या असतात तर खाऱ्या पाण्याचे महासागर सुद्धा असतात. नेक्स्ट बघा, दिस ओशियन्स इज shallow near the coast but away from the coastline. The ocean can be several kilometers deep. आणि बघा, किनाऱ्याजवळ समुद्र उथळ असतो तर महासागर किनाऱ्यापासून दूर. We see a great variety in the living things that inhabit these different regions. आणि बघा, पृथ्वीवर अशा वेगवेगळ्या प्रदेशामध्ये राहणाऱ्या सजीवांमध्ये खूप वैशिष्ट्ये दिसून येते. द पोलर बियर इज सीन ओनली इन द स्नोबाउंड पोलर रिजन्स. आणि बघा,
पोलर रिजन्स मीन्स ध्रुवीय प्रदेश. ध्रुवीय प्रदेशामध्ये ध्रुवीय अस्वल आढळते. नेक्स्ट बघा, जेब्राज आर फाउंड इन द आफ्रिका अँड कंगारूज आर फाउंड ओनली इन ऑस्ट्रेलिया. आणि बघा, आफ्रिकेच्या गवताळ प्रदेशामध्ये झेब्रा हा प्राणी आढळतो. ऑस्ट्रेलिया खंडामध्ये कांगारू हा प्राणी आढळतो. त्यानंतर बघा, दिस ॲनिमल्स आर नॉट फाउंड इन एनी अदर रिजन. आणि हे जे प्राणी आहेत ते दुसऱ्या प्रदेशामध्ये आढळत नाही. एलिफंट अँड लॉयन्स आर फाउंड इन रिजन्स ऑफ हॉट क्लायमेट. एलिफंट आणि लॉयन्स मीन्स सिंह हे प्राणी उष्ण प्रदेशात आढळतात. नेक्स्ट बघा, प्लांट्स इन ऑल दीज डिफरंट रिजन्स ऑल्सो शो अ ग्रेट व्हरायटी. बघा, वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वनस्पती ही विविधता आढळते. वनस्पती ही वेगवेगळ्या प्रकारच्या आढळतात. नेक्स्ट बघा, दिस व्हरायटी इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस डिफरंट रिजन्स. वनस्पतीमध्ये ही विविधता आढळते. सजीवामध्ये ही विविधता आढळते. हे प्रदेशाचे वैशिष्ट्य आहेत. मेनी डिफरंट काइंड्स ऑफ प्लांट्स, ॲनिमल्स अँड मायक्रो ऑर्गॅनिझम आर फाउंड एव्हरीवेअर ऑन द अर्थ. पृथ्वीमध्ये सगळीकडे प्लांट्स म्हणजे वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव सगळीकडे आढळत असतात. बरं का, ऑन लँड म्हणजे जमिनीवर, पाण्यात आणि इयरमध्ये म्हणजे हवेमध्ये सगळीकडे लिव्हिंग थिंग्स असतात. लिव्हिंग थिंग्स exist in the lithosphere, hydrosphere and atmospheres. They also interact with this sphere. This living world constitutes the biospheres. आणि बघा, पृथ्वीच्या जेवढे आवरण आहे, शिलावरण, जलावरण आणि वातावरण, त्यालाच इंग्लिशमध्ये लिथोस्फिअर मीन्स शिलावरण, हायड्रोस्फिअर मीन्स जलावरण, जलावरणालाच आपण पाण्यामध्ये आणि ॲटोमॉस्फिअर मीन्स हवेमध्ये म्हणजे वातावरण या तिन्ही लेयरमध्ये लिव्हिंग थिंग्स आढळतात. दे ऑल्सो इंटरॅक्ट विथ दिस स्फिअर. दिस लिव्हिंग वर्ल्ड कॉन्स्टिट्यूट्स द बायोस्फिअर्स. आवरणातील सजीव व त्यांनी व्यापलेल्या भागास एकत्रितपणे जीवावरण असे म्हणतात. बायोस्फिअर मीन्स जीवावरण. नेक्स्ट बघा, ऑलवेज रिमेंबर ऑल ॲनिमल्स, प्लांट्स अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर डिपेंड ऑन वन अनदर. दे आर ऑल्सो डिपेंड ऑन द स्पेअर्स ऑफ द अर्थ. द बायोस्फिअर इज वेअर दे टेक बर्थ, लिव्ह अँड डाय. आणि बघा, पृथ्वीवरील प्राणी, वनस्पती, सजीव इत्यादी सर्व सजीव एकमेकावर अवलंबून असतात. तसेच ते पृथ्वीच्या आवरणावरही अवलंबून असतात. सजीवांचा जन्म इथेच होतो, वाढ पण इथेच होते आणि मृत्यू जीवावरणातच होत असतो. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये बायोस्फिअर असे म्हणत असतो. म्हणजे बायोस्फिअर मीन्स जीवावरणामध्येच तो जन्माला येतो, वाढतो आणि मृत्यू पण तिथेच होतो. नेक्स्ट बघा, व्हॉट वी हॅव लर्न. आपण या लेसनमध्ये काय शिकलो. द अर्थ क्रस्ट अँड अ स्मॉल हार्ड पोर्शन ऑफ द लेयर अंडर इट इज कॉल्ड द लिथोस्फिअर. आणि बघा, पृथ्वीचे बाहेरील कठीण कवच जे आहे त्याखालील थराला काही भाग एकत्रित आवरणाला शिलावरण म्हणजे जे असे म्हणतात. नेक्स्ट बघा, अबाउट द 1/3 ऑफ अर्थ सरफेस इज ऑक्युपाइड बाय लँड व्हाईल अबाउट 2/3 इज कवर्ड विथ द वॉटर. पृथ्वीचा पृष्ठभागात सुमारे 1/3 एवढा भाग म्हणजे 1/3 जमिनीने तर 2/3 कवर्ड विथ वॉटर म्हणजे 2/3 एवढा भाग पाण्याने व्यापलेला आहे. सरफेस वॉटर, आईस ऑन द लँड, ग्राउंड वॉटर अँड द वॉटर वेपर प्रेझेंट इन द एअर टुगेदर फॉर्म ऑफ द हायड्रोस्फिअर.
जमिनीवरील पाणी जे आहे ते बर्फ, भूजल आणि हवेतील बाष्प याचा समावेश पृथ्वीच्या जलावरणात होतो. हायड्रोस्फिअर मीन्स जलावरण. जलावरण म्हणजे पाणी. तिथे पाणी, बर्फ आणि भूजल म्हणजे पाण्यातील जे लॅक्स जे असतं, लॅक्स, रिव्हर, स्ट्रीम्स यालाच भूजल असे म्हणतात. द इन्व्हॉल्व्स ऑफ एअर अराउंड द अर्थ इज कॉल्ड द ॲटोमॉस्फिअर. आणि बघा, पृथ्वीभोवती हवेच्या जो थर असतो, हवेचे जे आवरण असते त्यालाच वातावरण असे म्हणतात. नेक्स्ट बघा, द वॉटर सायकल ऑन द अर्थ गोज ऑन कंटिन्युअसली. पृथ्वीवरील जलचक्र हे सतत चालू असते. द ओझोन गॅस इन द स्ट्रॅटोस्फिअर absorbed from harmful ultraviolet rays coming from the sun and protect the living things from them. बघा, सूर्यापासून जे येणारे अल्ट्राव्हायलेट जे किरणं असतात ते ओझोन वायू शोषून घेतो आणि त्यामुळे पृथ्वीच्या वरील जे सजीव प्राणी आहेत, लिव्हिंग थिंग्स आहेत, त्यांचं संरक्षण होत असतं. लिव्हिंग थिंग्स ऑक्युपाय पार्ट ऑफ द lithosphere, hydrosphere as well as the atmospheres. Living things and all the parts they occupy are together called the biosphere. बघा, पृथ्वीवरील जे 3 थर असतात, वातावरण, शिलावरण आणि जलावरण, या तिन्ही आवरणात सजीवाचे अस्तित्व असते. आणि या भागास सजीव व त्यांनी व्यापलेला जो भाग आहे त्याला जीवावरण असे म्हणतात.